Okay, question number 1. Business of A and B was taken over by AB Limited. Balance sheet is given on 31st December. Okay, so business of A Limited plus B Limited is taken over by a new company formed AB Limited. Okay, adjustments are given. Assets and liabilities of both companies were taken over at book value. Asset liability दिल्यात त्या किमतीला नवीन कंपनी टेक ओव्हर करणार आहे. Goodwill of A and B were valued at 1,80,000. Goodwill इथे बॅलन्स शीट मध्ये कुठेही नाहीये, पण ऍडजस्टमेंट मध्ये गुडविल 1,80,000 असं दिलंय. पुढे आहे परचेस कन्सिडरेशन वॉज सेटल्ड बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ 10 each at ₹20. ही पीसी सेटलमेंट साठी इन्फॉर्मेशन दिली आहे. अँड अमलगमेशन एक्सपेन्सेस 10,000 वेर पेड बाय रेस्पेक्टिव्ह कंपनीज. म्हणजे त्यांचा कॅश किंवा बँक बॅलन्स असेल त्याच्यामध्ये ही ऍडजस्टमेंट घ्यायची. हे मी काल सिक्वेन्स जसं सांगितलेला तसा पहिलं क्वेश्चन नंतर आपल्याला काढायचं असतं स्टेटमेंट ऑफ नेट असेट. हे ऑप्शनल जरी असेल काही क्वेश्चनसाठी तरी सुद्धा आपण सगळ्या क्वेश्चनसाठी हे काढणार. हे स्टेटमेंट ऑफ नेट असेट म्हणजे केव्हा काढायचं आणि केव्हा नाही काढायचं असं डोक्यात ठेवण्याऐवजी प्रत्येक क्वेश्चनसाठी कॉमन स्टेटमेंट ऑफ नेट असेट काढायचं. हे स्टेटमेंट ऑफ नेट असेट मध्ये आता 2 कंपनी क्लोज झाल्यात. सो ए लिमिटेड, बी लिमिटेड अँड कंबाइंड AB लिमिटेड असे 3 कॉलम घेतले. नेक्स्ट इज स्टेटमेंट ऑफ पीसी सेटलमेंट. हे जेवढ्या कंपनी बंद झाल्या असतील त्या प्रत्येक कंपनीसाठी सेपरेट काढायचं. आता 2 कंपनी क्लोज होत आहेत, ए लिमिटेड अँड बी लिमिटेड, त्यामुळे दोन्हीसाठी सेपरेट स्टेटमेंट ऑफ पीसी काढलंय. देन इन दी बुक्स ऑफ, आज आपण फक्त ओल्ड कंपनीचं घेणार आहे त्यामुळे इन दी बुक्स ऑफ ए ओल्ड कंपनी रिअलायझेशन अकाउंट. देन कॅपिटलच्या ठिकाणी इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट, जे कॅपिटलच्या ऐवजी आपण हे अकाउंट काढतो कंपनी अमलगमेशन मध्ये. त्यापुढे एबी लिमिटेड म्हणजे न्यू कंपनी अकाउंट. आणि नेक्स्ट आहे इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी. सो व्हॉट एव्हर इज गिव्हन बाय न्यू कंपनी टुवर्ड्स पीसी सेटलमेंट शुड फॉर्म ए लेजर. म्हणजे त्यांनी इक्विटी शेअर्स दिलेले आहेत त्यामुळे आपण इथे इक्विटी शेअर्सचं अकाउंट काढतोय. जर त्यांनी कॅश किंवा प्रेफरन्स शेअर्स दिलेले असते आपण इथे त्याचं सुद्धा अकाउंट काढलं असतं. सो आफ्टर न्यू कंपनी नेक्स्ट अकाउंट शुड बी the equity shares or preference shares or cash whatever is given by new company towards PC settlement. त्यांनी पीसी मध्ये जे दिलेलं असेल त्यासाठी हे अकाउंट काढायचं. पुढे जर्नल एंट्रीज आहेत. आपण आधी लेजर्स कंप्लीट करून घेऊया, त्यानंतर जर्नल एंट्रीजला वेळ शिल्लक असेल तर घेऊ. एका कंपनीचं मी इथे कंप्लीट दाखवणार आहे तुम्हाला, ए लिमिटेडचं. बी लिमिटेडचं तुम्ही होमवर्क म्हणून करायचंय सेम सिस्टीमने. ए लिमिटेड साठी ऍसेट्स टेकन ओव्हर यामध्ये पहिला असेट येईल गुडविल, जो आधीच्या लिस्ट मध्ये नव्हता. ऍज पर ऍडजस्टमेंट नंबर 2 गुडविल इज 1,80,000 अँड फॉर बी इट्स 80,000. ओके, नेक्स्ट बिल्डिंग. आता पुढे ऍडजस्टमेंट प्रमाणे आपल्याला म्हटलंय फर्स्ट ऍडजस्टमेंट असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ कंपनीज वेर टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू. म्हणजे आता पुढे सगळे असेट आपल्याला जी किंमत बॅलन्स शीट प्रमाणे आहे त्या किमतीला घ्यायचे. सो 5,80,000, 4,20,000. देन प्लांट अँड मशिनरी 324 अँड 2,20,000. स्टॉक 198 अँड 116,300. डेटर्स 1,03,000 अँड 74,500. कॅश इन हँड घेताना ऍडजस्टमेंट नंबर 4 होती. अमलगमेशन एक्सपेन्सेस ऑफ 10,000 each were paid by respective companies. So cash in hand of A limited 87 minus 10, प्रत्येकी 10,000 खर्च झाले त्यामुळे 10,000 कॅश मधले कमी केले. बी लिमिटेडची कॅश होती 21,200 लेस 10,000. सो 11,200 कॅश इन हँड बी लिमिटेड साठी. दोन्ही मधून आपण 10,000 एक्सपेन्सेस मायनस केले. तिथे मी फक्त कॅश इन हँड जे घेतले एका कंपनीचं असेल तर आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये वजाबाकी दाखवता आली असती. दोन्ही कंपन्यांचं असल्यामुळे मी इथे काहीच दाखवत नाहीये. कॅश इन हँड
लक्षात ठेवून तुम्ही -10,000 करायचं. हे इन्व्हेस्टमेंट नो चेंज, 1,34,000 फॉर ए अँड 42,000 फॉर बी. तर जेवढे असेट आहेत ते सगळे आपले घेऊन झालेत, बिल्डिंग पासून इन्व्हेस्टमेंट पर्यंत. फक्त ऍडजस्टमेंट कॅश मध्ये आपण 10,000 लेस केलेत, ही पहिली. आणि ऍडिशनल ऍसेट गुडविल जो ऍडजस्टमेंट नंबर 2 प्रमाणे होता, तो दोन्ही बुक्स मध्ये गुडविल घेतलाय. आता याची टोटल करून घ्यायची. Okay, 15,16,000 for A. AB साठी सुद्धा टोटल येईल A चा आकडा प्लस B चा आकडा. ओके, तर थर्ड कॉलम जो आहे तो AB लिमिटेडला ह्या दोनही असेट्स ची टोटल घ्यायची, दोन्ही कॉलमची. नेक्स्ट लायबिलिटीज. लायबिलिटीज मध्ये 10% डिबेंचर्स 4 लाख आणि 3 लाख याप्रमाणे आहेत. डिबेंचर्स बद्दल कुठेच काही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे डिबेंचर्स जसे आहेत तसे 4 लाख आणि 3 लाख. देन क्रेडिटर्स 248 and 1,11,000. Outstanding expenses 68,000 and 54,000. The total of liabilities असेट्स अँड लायबिलिटीज दोन्ही ए आणि बी आपली टोटल करून झाली. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपलं असतं नेट असेट्स. नेट असेट्स म्हणजेच 15,16,000 यातून 7,16,000 मायनस करायचे. सो 8 लाख फॉर ए, 4,99,000 फॉर बी. एबी लिमिटेडची टोटल फक्त आपल्याला बॅलन्स शीट पर्पज साठी करायची असते, त्याचा पोस्टिंगशी काही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला उपयोगाचे हे दोनच आकडे आहेत. नेट असेटचा जो आता आपण काढलाय यातला 8 लाख आणि 499 हे दोन आकडे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. जे आता स्टेटमेंट ऑफ नेट असेट काढलं हे जसे SY चे अमलगमेशन क्वेश्चन होते सेम तसं घेतलंय, त्याच्यामुळे त्याच्यात ऍडिशनल असं काही ऍडजस्टमेंट नाहीये. पुढचं आता हे नवीन स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ पीसी सेटलमेंट. पीसी सेटलमेंट मध्ये न्यू कंपनी ए लिमिटेडला जे काही देईल पीसी मध्ये ते इथे आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचंय. फर्स्ट आयटम समजा इक्विटी शेअर, सेकंड आयटम प्रेफरन्स शेअर्स, थर्ड आयटम कॅश. यातलं जे काही नवीन कंपनी देईल ते सगळं इथे डिस्क्रिप्शन घ्यायचंय आणि त्याचं इकडे अमाऊंट घ्यायचं. एक गोष्ट आता नक्की आहे, ऍडजस्टमेंट पहिली आपली घेऊन झाली आहे, असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. पुढे गुडविल ऑफ ए अँड बी ती घेऊन झाली आहे. अमलगमेशन एक्सपेन्सेस 10,000 ची ऍडजस्टमेंट कॅश मध्ये करून झाली. आता फक्त पीसी सेटलमेंटची ऍडजस्टमेंट आपली घेणं बाकी आहे. इथे म्हटलंय पीसी वॉज सेटल्ड बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच ऍट ₹20 पर शेअर. 10 रुपयांचा इक्विटी शेअर आहे आणि तो 20 प्रमाणे इश्यू झालाय. त्यामुळे आपल्याला जे काही अमाऊंट इथे दिसतंय 8 लाख किंवा 499 हे अमाऊंट कॉन्ट्रीब्युट होण्यासाठी ₹20 प्रमाणे शेअर्स इश्यू होतील. एक्सेप्ट इक्विटी शेअर्स न्यू कंपनी काहीही वेगळं देणार नाहीये, फक्त इक्विटी शेअर्स देणार आहे. त्यामुळे इथे आपला एकच आयटम येईल, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10
at ₹20. त्याचं कॅल्क्युलेशन कसं येईल? 8 लाख आपल्याला टोटल व्हायला हवेत. मग इथे लगेच मी कॅल्क्युलेशन लिहून ठेवतो. फॉर ए 8 लाख डिवाइड बाय 20 इज इक्वल टू 40,000 शेअर्स. नक्की तेवढेच आहेत ना? एकदा चेक करून सांगा. 8 लाख इज अमाऊंट ऑफ पीसी, इथे आपण काढलं इथे, डिवाइड बाय 20 इज इश्यू प्राइस ऑफ 1 इक्विटी शेअर इज इक्वल टू 40,000 शेअर्स. इक्विटी शेअरची संख्या 40,000 येते ना? कन्फर्म करून सांगा. 40,000 क्लिअर? त्याचं कॅल्क्युलेशन लिहायचं. 40,000 शेअर्स इंटू ₹10. फेस व्हॅल्यू 10 होती. So 4 lakh and premium 40,000 shares into पुन्हा एकदा ₹10. So again 4 lakh. जे इथे आपण जे 40,000 शेअर्स काढले त्याची ₹10 फेस व्हॅल्यू, अमाऊंट 4 लाख आलं, आणि त्याच्या सिक्युरिटीज प्रीमियम 40,000 शेअर्स इंटू 10 इक्वल टू 4 लाख. आउटरला आपलं फिक्स झालेलं त्याप्रमाणे 8 लाख एवढा अमाऊंट ऑफ पीसी आलंय. इथे आता 10 आणि 10 कसे घेतलेत किंवा नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेशन ह्याच्यामध्ये कोणतीही शंका असेल तरी सांगा. पीसी सेटलमेंटचं स्टेटमेंट काढत असताना कायम याप्रमाणे अलोकेशन करायचं असतं. हे प्रेझेंट करायची पद्धत वेगवेगळी असते, पण दिसताना एवढे आकडे तुमचे दिसावे लागतात. फेस व्हॅल्यू किती, प्रीमियम किती आणि टोटल किती. कोणतीही शंका असेल तरी सांगा. तोपर्यंत मी नेक्स्ट फक्त टाईप करून ठेवतो. ओके, बी लिमिटेडच्या बाबतीत आपल्याला आकडा घ्यायला लागेल 4,99,000 डिवाइड बाय 20 केल्यावर शेअरची संख्या किती येते सांगा. 4,99,000 डिवाइड बाय 20. दोघांनाही 20 प्रमाणे शेअर्स इश्यू होणार आहे. $24,950 shares. $24,950 shares into face value 10. So it's 249,500 and premium 24,950 shares into ₹10 equal to 249,500. Outer column 4,99,000. ओके, याप्रमाणे ए आणि बी यांचं पीसी सेटल कसं होईल ते आपण ह्या दोनही स्टेटमेंटमध्ये दाखवलंय. इन केस इथे ऍडिशनल ऍडजस्टमेंट दिलेली असेल की त्यांनी कॅश पेमेंट केले समजा 20,000 किंवा 40,000, तर आपण इथे नेक्स्ट लाईनला कॅश लिहिली असती 20 किंवा 40,000 जी असेल ती, आणि मग याची टोटल केली असती. सो ऍज पर दी इन्फॉर्मेशन गिव्हन, पीसी सेटलमेंट इज शोन इन सेपरेट स्टेटमेंट प्रिपेअर्ड फॉर ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. याप्रमाणे इनिशियल जो कॉमन पार्ट होता तो आपण कम्प्लीट केला. त्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ नेट असेट काढलंय. नेक्स्ट आहे स्टेटमेंट ऑफ पीसी सेटलमेंट फॉर ए, स्टेटमेंट ऑफ पीसी सेटलमेंट फॉर बी. आता गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व यातलं काहीच आलेलं नव्हतं, त्यामुळे त्या ऍडजस्टमेंट किंवा त्या कॅल्क्युलेशनचा या क्वेश्चनशी काही संबंध आलेला नाही आपला. आता पुढचं आहे, मी फक्त ए च्या बुक्स मधली
जी लेजर्स काढायची ती तुम्हाला आता दाखवणार आहे. होमवर्क म्हणून तुम्ही बी च्या बुक्स मधली लेजर कम्प्लीट करायची. रिअलायझेशन अकाउंट याच्यामध्ये आपण डेबिट साइडला सगळे असेट्स घेतो आणि क्रेडिट साइडला लायबिलिटीज घेतो. आता हे असेट्स आणि लायबिलिटीज त्या किमतीला म्हणजे बुक व्हॅल्यूजला इथे ट्रान्सफर होतात. स्टेटमेंट ऑफ नेट असेट आपण जे काढलं इथे घेताना सगळे असेट लायबिलिटी नवीन व्हॅल्यूजला घ्यायचे असतात, ऍडजस्टमेंट व्हॅल्यूला. आत्ताच्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये इथे ऍसेट टेकन ओव्हर आणि लायबिलिटी टेकन ओव्हर हे मुळातच सांगितलं की टेकन ओव्हर ऍट बुक व्हॅल्यू. ही पहिली ऍडजस्टमेंट बघा क्वेश्चन मधली. पहिल्या ऍडजस्टमेंट प्रमाणे बुक व्हॅल्यूला घ्या म्हटलंय, त्यामुळे इथे त्याच्या व्हॅल्यू सेम आल्या आणि ऍडिशनल गुडविल आपण फक्त ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलं त्याप्रमाणे घेतला होता. पण रिअलायझेशन अकाउंटला घेत असताना जे ओल्ड बॅलन्स शीट मध्ये ऍसेट्स आहेत तेवढेच फक्त आपल्याला इथे दाखवायचे, त्यापेक्षा वेगळा कोणताही असेट इथे दाखवायचा नाही. त्यामुळे इथे बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश इन हँड आणि इन्व्हेस्टमेंट एवढेच असेट्स घ्यायचे. एकतर इनर कॉलमला घेऊन आउटरला टोटल घेतली तरी चालेल किंवा डायरेक्टली आउटर कॉलमला. तर ज्या किमती आधीच्या बॅलन्स शीट प्रमाणे होत्या त्या जशाच्या तशा इथे ट्रान्सफर करताना घ्यायच्या, फक्त कॅश तेवढी तशीच्या तशी घ्यायची नाही. कॅश इन हँड मी आधीच 10,000 कमी करतो आणि त्यातून आपल्याला एक्सपेन्सेस पे करायचे. त्यामुळे कॅश सोडून बाकी सगळे असेट जशाच्या तशा किमतीला ट्रान्सफर केले. लायबिलिटीज मध्ये लायबिलिटी ह्या कॅपिटल आणि रिझर्व्ह सोडून बाकी सगळ्या घ्यायच्या. डिबेंचर्स, देन क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सेम टू सेम जशा व्हॅल्यू आधीच्या होत्या 248 and 68,000 या जशाच्या तशा सगळ्या घ्यायच्या. आता बॅलन्स शीट प्रमाणे जे काही आपले घेऊन झालेत सगळे असेट आपले घेऊन झालेले आहेत. हे लायबिलिटीज मध्ये ह्या 3 घेऊन झालेत. कॅपिटल आणि रिझर्व्हचा जो आकडा असेल तो नेक्स्ट अकाउंटला घ्यायचा, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला. बाय इक्विटी कॅपिटल आणि जनरल रिझर्व्ह याची जी काय बुक व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे इथे ट्रान्सफर होईल. इक्विटी कॅपिटल 5 लाख आणि जनरल रिझर्व्ह 2,10,000. जे इथले रिझर्व्हचे आणि कॅपिटलचे आकडे होते असेच्या असे इथे घ्यायचे. आता एक गोष्ट इथे कन्फर्म करायची की क्वेश्चन मध्ये बॅलन्स शीटला जे काही आकडे दिलेत तो प्रत्येक आकडा इथे घेऊन झालाय ना एवढं चेक करायचं. कोणताही आकडा ट्रान्सफर करायचा राहिला तर पुढे टॅली होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक आकडा कोणत्या ना कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होणं आवश्यक आहे. त्यातले ऍसेट लायबिलिटी रिअलायझेशनला फिक्टिशियस असेट, कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस हे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला. आता एक ऍडजस्टमेंट आपली जी घ्यायची राहिली आहे ती लगेच घेऊन टाकू. लास्ट जी चौथी ऍडजस्टमेंट आहे अमलगमेशन एक्सपेन्सेस ऑफ 10,000 वेअर पेड बाय रिस्पेक्टिव्ह कंपनीज. ते इथे सेपरेट लिहायचं. कॅश पेमेंट ऑफ अमलगमेशन एक्सपेन्सेस अमाऊंट 10,000 हे वेगळं दाखवायचं. एक तुमच्या मगाशी लक्षात आलं असेल तर आपण इथे 77,000 जे घेतले ते 10,000 लेस करून घेतले होते. लेस केलेले 10,000 इथेच त्याच्याच खाली सेपरेटली दाखवायचे. म्हणजे अल्टिमेटली आपण इथला जो 87,000 कॅशचा आकडा आहे तेवढेच इथे घेतोय, पण ऍडजस्टमेंटचा इफेक्ट देऊन घेतोय. कॅश 10,000 ने कमी केली आणि तीच कॅश इथे सेपरेट दाखवायची 10,000 पेड फॉर अमलगमेशन एक्सपेन्सेस. त्यामुळे इथे 87,000 चाच इफेक्ट येईल, पण तो सेपरेट करून दाखवायचा आहे व्हेन एक्सपेन्सेस आर पेड बाय ओल्ड कंपनी. आता आपले असेट लायबिलिटी ट्रान्सफर आणि अमलगमेशन एक्सपेन्सेस याची ऍडजस्टमेंट झाली.
इथून पुढे आता पीसी बद्दलच्या ऍडजस्टमेंट्स घ्यायच्या. पीसीचा पहिला इफेक्ट होतो परचेस कन्सिडरेशन ड्यू रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिट साईडला. आपलं पीसी ठरलेलं होतं 8 लाख. मगाशी आपण जे सेटलमेंट वगैरे काढली त्याच्यामध्ये पहिल्या कंपनीचं पीसी 8 लाख होतं, ते इथे 8 लाख घेतलेत. याचा सेकंड इफेक्ट नाव एबी लिमिटेड असं म्हटलंय, त्यामुळे न्यू कंपनी अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. रिअलायझेशन अकाउंट 8 लाख. आता हे पहिलं जे आपण 8 लाखांचं पोस्टिंग घेतलं त्याचा अर्थ न्यू कंपनी हॅज अग्रीड टू पे ₹8 लाख. रिअलायझेशनला आपल्याला क्रेडिट साईडला 8 लाख रुपये येणार आहेत असं दाखवून झालं. कोण देणार आहे? तर न्यू कंपनी म्हणजे एबी लिमिटेड, त्यांच्या नावाने 8 लाख रुपये दाखवून झाले. पुढचा प्रश्न, एबी लिमिटेड आपल्याला 8 लाख कसे देणार आहे, कोणत्या माध्यमातून देणार आहे? त्यासाठी आपण पीसी सेटलमेंटचं स्टेटमेंट काढून काय लिहिलंय? इक्विटी शेअर्स ऑफ न्यू कंपनी, याच्यामध्ये आपल्याला 8 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे ते कॅश देणार आहेत, प्रेफरन्स शेअर्स देणार आहेत, डिबेंचर्स देणार आहेत की नुसते शेअर्स? त्याचं उत्तर आपण आधीच इथे ऍडजस्टमेंट वाचून पीसी सेटलमेंटचं स्टेटमेंट काढलं होतं आणि त्याच्याप्रमाणे काय आहे तर इक्विटी शेअर्स ऑफ न्यू कंपनी, इथे जे आपण अकाउंट काढतोय इक्विटी शेअर्स ऑफ एबी लिमिटेड, म्हणजे नवीन कंपनीमध्ये जे इक्विटी शेअर्स असतील त्याचं हे अकाउंट आहे. आपल्याला 8 लाखांचे इक्विटी शेअर्स मिळणार आहेत, म्हणजे इथे डेबिट साईडला येईल एबी लिमिटेड अकाउंट अमाउंट 8 लाख. ठीक आहे, तर याचा सेकंड इफेक्ट लगेच आपण इथे घेतला, एबी लिमिटेड अकाउंटला 8 लाखांचा. ते 8 लाखांचे शेअर्स आपल्याला मिळाले, ते आपल्याला मिळालेत म्हणजे कंपनीच्या ताब्यात आले, पण ते द्यायचेत कोणाला? तर आपल्याच शेअर होल्डर्सना द्यायचे. त्यामुळे आपले सध्याचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना आपण हे 8 लाखांचे शेअर्स देऊन टाकणार आहे. म्हणून शेअर्स मिळाले नवीन कंपनीकडून की लगेचच्या लगेच त्याचं पोस्टिंग करायचं. इक्विटी शेअर होल्डर्स 8 लाख. जे ट्रान्झॅक्शन 3 मी सलग 8-8 लाखांची केली, कोणती कोणती आहेत ती बघा. रिपीट करतो, रिअलायझेशन अकाउंटला पीसीचं पहिलं पोस्टिंग करायचं 8 लाख. पीसी ज्याच्याकडून मिळणार आहे नवीन कंपनीकडून त्या नावाने इथे पोस्टिंग येईल. ऑब्व्हियसली त्याचा सेकंड इफेक्ट नवीन कंपनीच्या डेबिट साईडला येणार, तो इथे 8 लाख घेऊन झाला न्यू कंपनीच्या डेबिट साईडला. इट इज ओनली फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम न्यू कंपनी. ड्यू झालं की त्याच्या पुढे नवीन कंपनी आपल्याला शेअर्स इश्यू करेल. त्याप्रमाणे इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी 8 लाखांचे आपल्याला इश्यू झाले, मिळाले आपल्याला. त्या 8 लाखांचे शेअर्स मिळाले त्याबद्दल हा पहिला इफेक्ट, हा दुसरा इफेक्ट, इक्विटी शेअर्स मिळाले म्हणून. आणि नवीन शेअर्स आपल्या कंपनीच्या ताब्यात आले की कंपनीची मॅनेजमेंट तेच शेअर्स आपल्या इक्विटी शेअर होल्डर्सना देईल, कारण त्यांचे जुने शेअर्स कॅन्सल झाले आणि नवीन कंपनीचे शेअर्स त्यांना मिळाले. पण किती लाखांचे मिळाले? 8 लाखांचे. मग त्यांना जे 8 लाखांचे शेअर्स मिळाले याचा सेकंड इफेक्ट इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला डेबिट साईडला येईल. इक्विटी शेअर्स इन एबी लिमिटेड अमाउंट 8 लाख. तर याप्रमाणे एकूण जी सगळी पोस्टिंग केली आहे ती पीसी ड्यू, पीसी सेटलमेंट आणि इट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग इक्विटी शेअर होल्डर्स, अशा 3 स्टेपची पोस्टिंग आता मी केली. त्याचं वहीत लिहित असताना तुम्ही नंबरिंग करून ठेवा. 1 नंबरचा आकडा इथे घेतला पीसी ड्यू म्हणून, त्याचा सेकंड इफेक्ट इथे केलाय न्यू कंपनीच्या डेबिट साईडला, इथे 2 नंबर आकडा लिहायचा. त्याच्या पुढे लगेच इथे क्रेडिट साईडला जे 8 लाख लिहिले याला 3 नंबर लिहायचा.
याचा सेकंड इफेक्ट इथे घेतला, याला 4. डिस्ट्रीब्युटेड टू इक्विटी शेअर होल्डर्सला 5 आणि इक्विटी शेअर होल्डर्सच्या अकाउंटला ह्याचा सेकंड इफेक्ट घेतला तो 6. ओके, मी पीडीएफ तुम्हाला शेअर करीन त्यावेळेला वेगवेगळे कलर त्याला देऊन ठेवतो, दोन्ही इफेक्ट दाखवले त्यासाठी. त्यामुळे जे लेक्चर अटेंड न करता नंतर बघतील पीडीएफ त्यांना ते समजायला थोडंसं सोपं पडेल. आता इथपर्यंत पोस्टिंग झालं की ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल की दोन्ही अकाउंट टॅली झाली. न्यू कंपनीकडून 8 लाख येणं होतं, 8 लाख मिळाले. अकाउंट टॅली. इक्विटी शेअर्स अकाउंट टॅली झालं कारण 8 लाखांचे शेअर्स मिळाले आणि ते लगेचच्या लगेच इक्विटी शेअर होल्डरना देऊन झाले. आता आपलं टॅली व्हायचं अकाउंट रिअलायझेशन आहे आणि इक्विटी होल्डर्स आहे. त्यातलं कोणतेही एक अकाउंट तुम्ही आधी टॅली करायचं, त्याचा बॅलन्स दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा. कोणतं अकाउंट आधी टॅली करायचं असं कुठेही कंपल्शन नाहीये. मी आता इथे रिअलायझेशन आधी टॅली करतोय. याचा जो बॅलन्स येईल तो इक्विटी होल्डर्सना ट्रान्सफर. तुम्ही समजा इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट आधी टॅली केलं तर याचा जो काही बॅलन्स येईल तो रिअलायझेशनला घ्यायचा. इंटरचेंज कसंही तुम्ही केलं तरी चालतं. एनिवे अकाउंट टॅली होणं महत्वाचं. हे इथे आता बॅलन्स बघा, 15,16,000 क्रेडिट साईड आणि 14,26,000 डेबिट साईड, म्हणजे 90,000चा डिफरन्स येतोय. तो लिहायचा इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. अनिरुद्ध, हा ओके, 90,000. ओके, तर इक्विटी शेअर होल्डर्सना 90,000चे फायनल ट्रान्सफर येईल. हे मुद्दा मी वेगळ्या कलर मध्ये दाखवून ठेवतो. क्लोजिंगचा जो इफेक्ट आहे तो. रिअलायझेशन अकाउंट 90,000. जे आता 90,000 घेतले हे फक्त बॅलन्सिंग फिगर आहेत. ठीक आहे, रिअलायझेशन अकाउंट आपल्याकडून टॅली झालं. इक्विटी होल्डर्स याचं पोस्टिंग केल्यावर 8 लाखाला टॅली झालं. तुम्ही उलट समजा केलं असतं, इक्विटी होल्डर्स समजा आधी टॅली केलं असतं तरी सुद्धा इथे 90,000च आले असते. याचं सेकंड इफेक्ट इकडे आला असता. याप्रमाणे आपली 4ही अकाउंट कंप्लीट झाले. पहिलं रिअलायझेशन, दुसरं इक्विटी शेअर होल्डर्स, तिसरा न्यू कंपनी आणि चौथा अकाउंट नवीन कंपनीने पीसी मध्ये आपल्याला जे काही दिलेलं असेल ते लिहिण्यासाठी. लेजर पोस्टिंग पैकी कन्फ्युजन वाटलेली अशी कोणती एंट्री आहे सांगा. आता ह्याच्याच आपल्याला ज्या सिक्वेन्सने पोस्टिंग केली त्या सिक्वेन्समध्ये जर्नल एंट्रीज करायच्या. आता 5 मिनिटं अजून मीटिंगची शिल्लक आहे. त्याच्यात जमतील तेवढ्या एंट्री मी इथे दाखवतो किंवा सांगतो नुसत्या, आणि अपलोड होण्यापूर्वी तुम्हाला सगळ्या एंट्री केलेली पीडीएफ मी अपलोड करून ठेवतो. त्या नीट बघून करा. ज्या सिक्वेन्सने पोस्टिंग केले त्या सिक्वेन्समध्ये एंट्री येतील सगळ्या. लेजर पोस्टिंग पैकी शंका कशात असेल तर सांगा. ओके, मी एंट्रीज कोणत्या सिक्वेन्स मध्ये करायच्या ते सांगून ठेवतो. पहिलं सगळ्यात आपण फर्स्ट स्टेप काय केली, ट्रान्सफर ऑफ ऑल ऍसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट. ही पहिली स्टेप होती. मग सगळे असेट जे ट्रान्सफर केले त्यासाठी जर्नल एंट्री असेल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू इंडिव्हिज्युअल ऍसेट्स अकाउंट. म्हणजे पहिल्या एंट्रीमध्ये ऍसेट ट्रान्सफरसाठी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट, जसं आपण पोस्टिंग केलंय सेम तशा सिक्वेन्समध्ये एंट्री येईल. सेकंड, आपण या 3 लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे याची एंट्री येईल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. तीनही लायबिलिटीची इंडिव्हिज्युअल नावं येतील टू रिअलायझेशन अकाउंट. थर्ड स्टेप, आपण इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला कॅपिटल आणि रिझर्व्ह हे दोन्ही ट्रान्सफर केले. त्यासाठी एंट्री कॅपिटल अकाउंट डेबिट जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. थर्ड स्टेप झाली.
चौथी स्टेप, आपण इथे अमलगमेशन एक्सपेन्सेसचं पेमेंट जे केलं त्या पेमेंटसाठी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000 एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस ऑफ अमलगमेशन पेड. चौथी स्टेप. एवढं कंप्लीट झाल्यावर आपण परचेस कन्सिडरेशन ड्यू आहे यासाठी एंट्री केली. पीसी ड्यू एंट्री येईल एबी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. इथे क्रेडिट साइडला पोस्टिंग आलंय त्यामुळे रिअलायझेशन अकाउंट एंट्री मध्ये क्रेडिट साइडला येईल. एबी लिमिटेड टू रिअलायझेशन. त्यानंतर न्यू कंपनीला आपण ह्याचा सेकंड इफेक्ट घेतला आणि लगेच इक्विटी शेअर्स मिळाले यासाठी एंट्री केली. इक्विटी शेअर्स मिळाले यासाठी जर्नल एंट्री काय असणार? इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट टू एबी लिमिटेड. इक्विटी शेअर्स कलेक्टेड फ्रॉम न्यू कंपनी. नंतर आलेले इक्विटी शेअर्स जे होते 8 लाखांचे ते आपण इक्विटी शेअर होल्डर्सना देऊन टाकले. त्यामुळे एंट्री येईल इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी. या मधल्या ज्या 3 एंट्री आहेत त्या थोडीशी डोकेदुखी असते, पण नाईलाज मार्कांसाठी त्या कराव्या लागतात आणि आम्हाला सांगाव्या लागतात. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स इन एबी लिमिटेड अमाऊंट 8 लाख. आणि सगळ्यात शेवटची एंट्री जे आपण 90,000 बॅलन्सिंग फिगर म्हणून घेतले रिअलायझेशन मधून इक्विटी होल्डर्स अकाउंटला, त्याच्यासाठी एंट्री येईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स. ही झाली लास्ट एंट्री 90,000 साठी. तर ह्या सगळ्या एंट्री करून मी तुम्हाला पीडीएफ अपलोड करीन. तुमचं काम आहे हे जेवढं आता सोडवून घेतलंय ते लिहून घ्यायचं सगळं. आणि सेम अशाच्या अशा बीच्या बुक्स मधल्या एंट्री आणि लेजर्स ही तुम्ही प्रॅक्टिस म्हणून कंप्लीट करायची. मी टॉपिक चालू होताना जसं म्हटलं की ह्याला तुम्हाला प्रॅक्टिस बरीच लागेल, पण एकदा ते समजलं की मग कॉम्प्लिकेशन काही नाहीये. जास्तीत जास्त तुम्हाला लिखाण कंपल्सरी. ओके, मीटिंग 1 मिनिटामध्ये एंड होईल. शंका कोणत्याही असतील तरी आपण त्या उद्याच्या लेक्चरला घेऊया. उद्या सेम असाच एक क्वेश्चन घ्यायचा, एखाद दुसरे ऍडजस्टमेंट नवीन येईल, पण तो घेण्यापूर्वी पहिल्या 5-1 मिनिटात शंका असतील त्या पटापट पोस्ट करून ठेवा. आजचं पोस्टिंग होताना काय अडलं असेल ते. 1-2 क्वेश्चन झाले की तुम्हाला कळेल की हे फक्त क्लेरिकल काम आहे, इकडून तिकडे ट्रान्सफर करणं एवढं. आणि उद्या मला आठवण करा की लेजर कोणती कोणती काढायची असतात ते कसं ठरवायचं ते सांगायची आठवण करा चालू झाल्यानंतर किंवा क्वेश्चन संपताना. ओके, सो सी यू उद्या 10 वाजता. हा, क्वेश्चन नंबर 2 देणार नाहीये, यातला सेकंड पार्ट तुम्ही करायचा आहे आणि 2 मी अपलोड करून ठेवीन, तो लिहून ठेवा.